श्रोतेहो नमस्कार। आता आपण दत्त जन्म काळाविषयी माहिती घेणार आहोत। सृष्टी असताना ब्रह्मदेवानी 7 पुत्रांची निर्मिती केली होती। ते 7 पुत्र म्हणजे मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वशिष्ठ। आता या 7 ऋषींमधील अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये दत्तगुरूंचा जन्म झाला। अत्री ऋषींच्या पत्नीचं नाव होतं अनसूया। या संदर्भात गुरुचरित्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन केलं आहे। अत्री ऋषींचे भार्या नाम तिचे अनसूया, पतिव्रता शिरोमणीया, जगदंबा तिची जाण, पती सेवा करे बहुत, समस्त सुरवर भयाभीत, स्वर्ग ऐश्वर्य गेल अत्री ऋषींच्या पत्नीचं नाव अनसूया असं होतं आणि पतिव्रता स्त्रियांमध्ये ती शिरोमणी अशी होती। तिला जगदंबा असंही म्हटलेलं आहे। पती सेवा ती इतकी करत होती की ती सेवा पाहून स्वर्गातली दैवत सुद्धा घाबरली की आपलं स्वर्ग ऐश्वर्य ती हिरावून घेईल, ही त्यांना चिंता लागली। आणि इंद्रदेवानी सर्वांना बोलावून चर्चा केली की आपण याच्यावर उपाय करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे आपण जाऊ। आणि त्यावेळी ते सर्वजण ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेलेत आणि त्या ठिकाणी त्या पतिव्रतेचा आचार जो आहे तो वृत्तांत करू लागले। तिचा आचार देखोनी सूर्यवी तसे गगनी, उष्णतिशे लागे मुखी, मंद तपतसे, अग्नी झाला वयवीत, शीतळ असे वर्तत, वायू झाला वयचकित, मंद वर्ततसे, भूमी आपण भिवनी देखा, नम्र झाली तिची पादुका, शाप देईल मननायका, समस्त आम्ही वेदसो। अशा प्रकारे या तिघांच्या समोर, तिन्ही दैवतांच्या समोर वृत्तांत मांडला की तिचा आचार देखून गगनातील सूर्य सुद्धा घाबरतो आणि मंद मंद अशा प्रकारे तापमान तिने सोडायला सुरुवात केली आहे। अग्नी सुद्धा भयभीत झालेला आहे की ज्याच्यामुळे त्या पतिव्रतेला त्रास होईल म्हणून तो स्वतः शीतळ होऊन वर्तू लागला, शीतळ असं वर्तन करू लागलेलं आहे। वायू सुद्धा भयचकित होऊन मंद मंद वाहू लागला। भूमी सुद्धा इतकी घाबरली की या पतिव्रतेला पायाला तिच्या त्रास होऊ नये म्हणून मृदू पादुका ती बनून राहिली। तेव्हा आम्हाला तिची भीती वाटते, या तिन्ही दैवतांनी काहीतरी आम्हाला उपाय सांगावा की जेणेकरून आमचं स्वर्ग ऐश्वर्य जे आहे ते हिरावून घेतलं जाणार नाही। अशा प्रकारे वृत्तांत सांगितल्यानंतर या तिन्ही देवांना क्रोध आला आणि म्हणाले की कुठं सत्य आहे, कोण अनसूया आहे ते आपण पाहूया, तिचं सत्वहरण आपण करू आणि भूमीवर ठेवू किंवा तिला नरकामध्ये पाठवू। अशा प्रकारे विचार मनात करून ते अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये ब्रह्मा विष्णू महेश पदार्पण झाले आणि अनसूयेला तिने हाक मारली आणि तिला विनंती केली, शुद्धे करुण बहुत पीडन, आलो आम्ही ब्राह्मण, त्वरित द्यावे सत्य अन्न, जाऊ
आम्ही क्षुधे करून पीडित झालेलो आहोत, आम्हाला भूक लागलेली आहे आणि ब्राह्मण आम्ही तिघे असून आम्हाला ताबडतोब जेवण वाढावं, नाहीतर आम्ही सत्व घेऊन आम्ही निघून जातो. तुमच्या आश्रमामध्ये इच्छा भोजन देता म्हणून आम्ही आलो आहे आणि आम्हाला भिक्षा वाढावी अशी विनंती केली. एवढा ऐकून अनसया मातेनं तिघांना नमन केलं आणि आसन दिलं, चरणक्षालन केलं, आंघोळ करून येण्यास त्यांना सांगितलं. परंतु तिघांनी सांगितलं की आम्ही आंघोळ करून आलेलो आहोत, शुचिर्भूत आहोत, आम्हाला भूक लागलेली आहे, तेव्हा ताबडतोब आम्हाला जेवण वाढावं. त्यांची इच्छा पाहून अनसया मातेनं जेवणासाठी पानं ठेवली. तिघेही त्या ठिकाणी म्हणाले, तुझी सुंदरता पाहून आम्हाला असं वाटतं की आम्हाला नग्न होऊन काय करावं, निर्वस्त्र होऊन जेवण वाढावं, नाही तर आम्हाला निरोप द्यावा, आम्ही निघून जातो. अतिथींचं असं बोलणं ऐकून अनसया मातेनं चिंतन केलं की मन पाहण्यासाठी अवतारी पुरुष आलेले असतील आणि अतिथींना विमुख पाठवणं योग्य नाही, तपोहानी होईल, पतीच्या आज्ञेचं उल्लंघन होईल, असं ती मनात विचार करू लागली. पुढे गुरुचरित्रात म्हणलेलं आहे, माझे मनाचे निर्मळ काय करीन मन मतखळ, पतीचे असे जरी तपफळ माझं मन जर निर्मळ असेल तर मला माझ्या पतीचं जे तपफळ आहे तेच मला तारून नये, तेव्हा मला कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही. असा विचार करून तिघांना ती तथास्तु म्हणाली. मी निर्वस्त्र होऊन तुम्हाला अन्न वाढतो, भोजन स्वस्थ चित्तानं करा, अशा प्रकारे तिने प्रार्थना केली. पुढे आणखीन सुंदर भाषेमध्ये वर्णन केलं आहे. पाकिस्ताना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण, वस्त्रे पेडून झाले अतिथी बाळे माझे, नग्न होऊन सते देखा येऊनी आली अन्नोदका, तव ते झाले बाळका पाया पुढे डोळते, बाळके कुणी अनसया भयचकित होऊनिया, पुनरपी वस्त्र नेसोनिया आली तया बाळका पाशी. अशा प्रकारे पाकस्थाना म्हणजे स्वयंपाकघरामध्ये अनसया माता गेली. चिंतन पतीच्या चरणाचं केलं की आलेली जी तिघ जण आहेत ही माझी स्वतःची बाळ समजतो आणि मी त्यांना अन्न आता वाढणार आहे, असा विचार करून ती निर्वस्त्र झाली आणि निर्वस्त्र होऊन त्या ठिकाणी अन्न आणि उदक घेऊन वाढण्यासाठी गेली. त्यावेळी चमत्कार असा झाला की तिच्या चिंतनामुळं त्रयमूर्तीची बाळ झाली. इतकं पतिव्रतेचं सामर्थ्य होतं की तिन्ही दैवतांची बाळ होऊन त्या ठिकाणी तिला दिसायला लागली आणि पुन्हा भयचकित झाली आणि पुन्हा जाऊन तिनं स्वयंपाकघरात जाऊन पुन्हा आणि वस्त्र नेसली आणि पुन्हा त्या ठिकाणी आली. बाळ भुकेलेली होती. एक एक बाळाला कडेवर घेऊन ती स्तनपान करू लागली. पतिव्रतेच्या स्तनपानामुळे त्रयमूर्ती संतुष्ट झाली. जसं जसं एक एक बाळ रडल तसं ती आपल्या कडेवर घेऊन स्तनपान करू लागली आणि अशा प्रकारे ही घटना होत असताना अत्रि ऋषी अचानक आश्रमामध्ये आले. ही कोण बाळ आहेत अशा प्रकारे त्यांनी विचारणा केली. त्यावेळी अनसया मातेने सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. घडलेली घटना संपूर्ण सांगितली. हे त्रयमूर्ती आहेत हे समजल्यानंतर अत्रि ऋषींनी त्यांना नमस्कार केला आणि बाळे पाळण्यामध्ये राहिली आणि निजमूर्ती म्हणजे तिघेही ब्रह्मा विष्णू महेश मूळ स्वरूपात त्या ठिकाणी प्रगट झाले आणि ते म्हणाले, साधू साधू अत्रि ऋषी, अनसया पतिव्रता आहे.
तुमची पत्नी पतिव्रता आहे, आम्ही तुमच्यावर संतुष्ट झालो, तुम्हाला काय मागायचे ते वर मागा. अशा प्रकारे त्यांनी विचारणा केली. त्यावेळी अनसया मातेनं सांगितलं, आपल्या पतीनं सांगितलं की तिन्ही दैवत संतुष्ट झालेली आहेत आणि तुम्ही आता पुत्र मागा. अशा प्रकारे सांगितल्यानंतर अत्री ऋषीने मागितलं की तिन्ही बालकं जी आहेत ते आमच्या घरामध्ये राहावीत, अशी आमची इच्छा आहे. त्यावेळी तथास्तु म्हणून त्यांनी वर दिला. अनसया मातेनं ब्रह्ममूर्तीला चंद्र हे नाव दिलं, भगवान विष्णूंना दत्त हे नाम ठेवलं आणि ईश्वराला दुर्वास हे नाव ठेवलं. अशा प्रकारे तिघांना पाळण्यामध्ये घालून ती पर्यंदे म्हणजे अंगाई गाऊ लागली. आणि असं असताना चंद्र आणि दुर्वास म्हणजे ब्रह्मा आणि शंकर हे दोघेही त्या ठिकाणी निज रूपात उभे राहिलेत आणि म्हणाले की आम्ही तपस्थानी आता आम्ही जाणार आहोत, आम्हाला निरोप द्यावा आणि विष्णुमूर्ती जी दत्त म्हणून तुमच्या ठिकाणी राहील, आम्ही तिघही त्या ठिकाणी आहोत, तुम्ही काही काळजी करू नये. अशा प्रकारे त्यांनी निरोप मागितला आणि आपल्या स्वस्थानाला निघून गेले. तर अशा प्रकारे पतिव्रतेच्या तपफळानं आणि अत्री ऋषींच्याही तपोबलानं अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये दत्तगुरूंचा जन्म झाला. तेच आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती म्हणून साजरी करतो.